चोपडा नगर परिषदेत महिला दिवस साजरा. महिलांसाठी रेखी उपचारावर मार्गदर्शन. महिलांना रेखी उपचार योग्य पद्धतीने केल्यास महिलांचे आरोग्य चांगले राहते. रेखी कोच समृद्धी रडे. जागतिक महिला दिनानिमित्ताने चोपडा नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 6.0 जागतिक महिला दिनानिमित्ताने शहरातील महिलांसाठी आरोग्यदायी उपक्रम राबवून आज चोपडा नगर परिषदेच्या वतीने अक्कासो शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृहात महिलांसाठी रेखी उपचार मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी माजी आमदार लता सोनवणे, चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नम्रता पाटील, रेखी कोच समृद्धी रडे, नगरसेविका दिव्यानी माळी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याधिकारी रामनिवास झव्वर यांच्या संकल्पनेतून रेखी उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन व सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रेखी कोच समृद्धी रडे यांनी रेखी उपचार पद्धतीचे महत्त्व, आरोग्यावर होणारे फायदे तसेच दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शहरातील सर्व महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये सुमारे 150 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी प्रतिपादन केले की आजच्या काळात महिला घराबरोबरच कामानिमित्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांना शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक ताण देखील जाणवतो. अशा परिस्थितीत रेखी उपचार पद्धती महिलांना मानसिक व शारीरिक ऊर्जा देण्यास उपयुक्त ठरू शकते. नगर परिषदेतील सफाई कर्मचारी महिलांसाठी देखील ही पद्धत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुख्याधिकारी रामनिवास झव्वर यांनी महिलांना रेखी उपचाराचा लाभ घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका भारती चौधरी, पूजा देशमुख, कर निरीक्षक संदीप गायकवाड, शहर समन्वयक स्वप्नील धनगर आदी मान्यवर उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. माजी आमदार लताताई सोनवणे, तसेच आपले प्रमुख पाहुणे आदरणीय मास्टर आहेत ज्या समृद्धी रेडेना, तसेच माझ्या उपस्थित आपल्या शिवसेनेच्या शहराध्यक्ष आदरणीय मनीषाताई, तसेच सर्व नगरसेविका व इथे जमलेल्या सर्व महिला, तर सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा जो प्रोग्राम आहे तो या संकल्पनेतून आपण केलेला आहे की आपल्या महिलांना दैनंदिन जीवनाचा खूप ताणतणाव असतो. तर आपली जी मानसिकता असते तर ती म्हणजे खूप डिस्टर्ब असते महिलांची, कारण महिलांवर सगळ्या जबाबदारी असतात. तर हा प्रोग्राम आम्ही असा संकल्पनेतून अरेंज केला की 100 ते 150 महिला आपल्या ज्या आहेत महिला स्टाफ, म्हणजे आपले जे स्टाफ मेंबर्स असतील किंवा आपल्या ज्या स्टाफ आहेत सगळ्या महिला किंवा कर्मच्या, तर त्यांना बोलवून ह्या प्रोग्रामला आपल्याकडे काहीतरी दिलं गेलं पाहिजे. आपण जे मनी जनरेचे प्रोग्राम अरेंज करतो त्याच्यात फक्त आपण कोणी येऊन भाषण देऊन जातं, 2 शब्द तुम्हाला सांगून जातो, तर आपल्याला खरंच बिलिंगची गरज आहे. तर आज जो हा प्रोग्राम ठेवलेला आहे मॅम एक्सप्लेन करतीलच, ती प्रोसेस करतीलच, तर तेव्हा कळेल की ही एनर्जी बिलिंग किती महत्त्वाची आहे. जे आपले ब्लॉकेजेस असतात, इमोशनल ब्लॉकेजेस, आपली मेंटॅलिटी जी डिस्टर्ब झालेली असते ती हा प्रोग्रामने आपण सुधारू शकतो, रील करू शकतो आणि नवीन तुम्हाला माहिती, जी नवीन संकल्पना आहे तर ते तुम्हाला कळेलच. तर तुम्ही सगळे उपस्थित झाले याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि थोडा डिले जरी झाला असेल पण आपला कार्यक्रम खूप छान आहे, तुम्हाला खूप चांगला अनुभव येणार. आपण खूप काम करतो पण शरीर कमी जमतं आणि मन जास्त जमतं, बरोबर आहे? शरीर कमी जमतं आणि मन जास्त जमतं, बायका असो, पुरुष असो, कोणी असो. आणि काय होतं, स्ट्रेस म्हणजे ताणतणाव, नंतर नकारात्मक विचार. आपण किती पण म्हणतात की दिवसभर चांगले विचार करेन, मी म्हणणार की मी हे काम पूर्ण करेन, माझ्या मुलाला पूर्ण मार्क मिळतील, आमच्या घरात सगळं छान आहे, माझं माझ्या नवऱ्याशी भांडण होणार नाही, पण कुठे ना कुठेतरी गाडी बसत त्याने मग काय होतं, निगेटिव्ह विचार चालू आणि मग आपला मूड खराब, बरोबर आहे? तर म्हणतात ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं, कंटिन्युअस प्रेशर असतं आपल्यावर की अरे सकाळपासून आता इथे खूप साऱ्या महिला जॉब करतात, त्याच्यानंतर आपल्या मुलांची जबाबदारी आणि बरंच काही. ओके, तर आपलं मन जास्त जमत आहे आणि आपण कमी जमतोय. आता या क्षणाला आपण
मुलाला मुलगी ठेवली का करायचं काय? तर एक टेक्निक आहे रेकी. सगळे म्हणजे रेकी तर माझ्याशी घेऊन त्याच्याबद्दल जास्त विचारू शकता. डॉक्टर मिका उन्सुई नावाचे आमचे खूप मोठे डॉक्टर आहेत. 1922 साली हे जपानमधले डॉक्टर माउंट म्हणजे टेकडी किंवा डोंगर कुरामावर गेले. त्यांना असा विचार आला की मी फक्त नावाचा डॉक्टर आहे, PhD वाला, तर मला लोकांना बरं करायचं. लोकांना कसं बरं करून PhD फक्त लोक बरी होती. तर ते 21 दिवस त्या डोंगरावर जाऊन राहिले. त्यांनी तिथे मेडिटेशन केलं, उपवास केले, तप केला. आपले ऋषीमुनी कसे तप करायचे पूर्वीच्या काळी तसे. म्हणजे विचार करा, एवढ्या थंडीमध्ये बर्फामध्ये तो माणूस रोज आता ध्यान लावून बसायचा. मेडिटेशन म्हणजे ध्यान, बरोबर. आणि मग त्याला एक दैवी शक्ती प्राप्त झाली. त्याला म्हणतात गुडघ्यावर फिरवतो, हातावर फिरवतो. आणि त्याने काय होतं, तुकडं थांबतं ना. कसं काय थांबलं? लागलं होतं ना. कसं थांबलं? ही आपली माया आहे, हे आपलं प्रेम आहे. तर ही एक प्रकारची हिलिंग पॉवर झाली. सेम वे त्याच्या हातांमध्ये कुठून तरी एक जादू आलेली असते. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डिवाइन पॉवर, दैवी शक्ती. मराठीमध्ये खूपच काहीतरी मोठी गोष्ट वाटते. इंग्लिशमध्ये डिवाइन पॉवर बोलणे काही मोठी गोष्ट नाही. ओके, तर एक प्रकारची जादूच आहे. ही कशी होते? त्याला म्हणतात अटॅचमेंट किंवा दीक्षा. तुम्हाला तुमचे ग्रँड मास्टर जेव्हा दीक्षा देतात तेव्हा रोजच्या प्रॅक्टिसने तुम्ही पण करू शकता. सगळ्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. काही ना काहीतरी बॉडीचा पार्ट अवयव दुखत असतो. ओके, डायबिटीज, ब्लड प्रेशर, अजून काय कॉमन आहे? सायटिका, थायरॉइड, मायग्रेन, सूट, सर्दी, खोकला, ताप, इम्युनिटीचे प्रॉब्लेम, कंबर दुखते, गुडघे दुखतात. ओके, आणि याच्यापेक्षा खूप डेंजर आजार आहेत, त्यांची नावं मी आता घेत नाही. त्याचा त्रास आणि हा